क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे सुवार्ता गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। पुन्हा प्रभूला धन्यवाद देतो। गेली 2 दिवस देवाच्या जवळ, अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न मी करत आहोत। प्रभूचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव आणि त्याचे विचार जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही, ख्रिस्ती जीवन नुसतं प्रार्थनेवर आधारित जीवन तुम्हाला देवापासून काहीच मिळून देणार नाही। वर्षानुवर्ष तुम्ही प्रार्थना कराल, परंतु प्रार्थनेच्या द्वारे आमच्यामध्ये एक वृक्षपणा निर्माण होतो। काही लोक भरपूर प्रार्थनाशील आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त नुसताच प्रार्थना करत नव्हता। त्याचा जास्तीत जास्त वेळ त्यांनी प्रार्थनेमध्ये घालवला, हे तितकंच खरं आहे। आणि येशूचे शिष्य यांच्यामध्ये जर सगळ्यात कमी गोष्ट कोणती असेल तर ते प्रार्थना करणारे नव्हते। म्हणून आम्ही पाहतो की शेवटच्या रात्री ज्या डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्यानं 3दा शिष्याने येऊन सांगितलं, जागृत राहा आणि प्रार्थना करा। मग ते प्रार्थना करायला पण शिकले। परंतु पृथ्वी तलावर असताना या शिष्यांना क्रूसावर जाण्याच्या अगोदर यरूशलेमेत त्यांनी प्रवेश केला। अंजिराच्या झाडाकडे तो गेला, त्या झाडाकडनं त्यानं फळाची अपेक्षा केली, त्या झाडानं त्याला फळ दिलं नाही। मग येशू त्या झाडाला म्हणाला, इथून पुढे तुला कधी फळ नाही येऊ, आणि ते झाड वाळून गेलं। दुसऱ्या दिवशी येशूचे शिष्य तिकडून येताना त्यांनी पाहिलं की झाड वाळून गेलं। बरं, प्रभू येशू ख्रिस्त कोणतीच गोष्ट अशीच त्याच्या मनात आली म्हणून करत नव्हता। शिक्षण, सगळ्या गोष्टीचं शिक्षण देत होता। मग येशूचे शिष्य अतिशय अचंबित झाले। ते म्हटलं, तुम्ही झाडाला बोलला इथून पुढे तुला फळ नाही येऊ, आणि झाड जळून गेलं। मग येशू त्यावेळेस एक गोष्ट त्यांना बोलतो, हे झाड वाळून गेलं याच्यात काही विशेष मानून घेऊ नका। तुम्ही जर डोंगराला सुद्धा म्हटला उपटून समुद्रामध्ये जाऊन पड, तर डोंगर सुद्धा
आपली जागा सोडेल आणि समुद्रामध्ये जाऊन, म्हणजे त्याला शिष्यांमध्ये एक प्रॅक्टिकल फेथ आवश्यक होता. बऱ्याच वेळा आम्ही इतकं प्रार्थनाशील जीवन जगतो, पण प्रॅक्टिकल फेथ किंवा क्रियाशील विश्वास, प्रार्थना म्हणजे तुमचा क्रियाशील विश्वास नाही आहे. म्हणजे तुमच्यात विश्वास आहे म्हणून तुम्ही प्रार्थना करता असं होत नाहीये. एक ख्रिस्तीपण आहे, चर्चला जातो, बाकीचे लोक प्रार्थना करतात, मला पण प्रार्थना केली पाहिजे, किंवा प्रार्थना केलं म्हणजे माझं ख्रिस्तीपण सिद्ध होतं, याच्यासाठी मी प्रार्थना करत आहोत. परंतु आज विश्वास जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आणि आम्ही कबरेत जाईपर्यंत, बायबल सांगतं की 3 टिकणाऱ्या विश्वास, आशा आणि प्रीती, या 3 टिकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि यातला जो विश्वास आहे तो विश्वास कसा सिद्ध होणार आहे. आता तुम्ही बसलाय, विश्वास आहे म्हणून तुम्ही नाही बसला बरं का, विश्वास आहे म्हणून नाही तुम्ही बसला. आम्हाला एक मीटिंगची सवय असते, नाही चला सभा आहे जाऊन बसलं पाहिजे, आणि म्हणून तुम्ही बसलेला असता. परंतु तुमचा विश्वास 7 ते 8 बाबींनी तपासला पाहिजे. 8 प्रमुख प्रकारचे गुणधर्म तुमच्या विश्वासामध्ये दिसतात. तुमचा विश्वास आहे का? त्या विश्वासाचे 8 प्रमुख प्रकारच्या कृती तुम्हाला कराव्या लागतात. माहित नाही मला त्या किती होतील, काय सांगता येत नाही, परंतु तुमचा विश्वास 8 बाबींनी सिद्ध होतो. म्हणजे तुमच्यात विश्वास आहे का? परत मी तुम्हाला सांगतो, शास्त्र वाचन तुम्ही करता म्हणजे तुमचा विश्वास नाही आहे, प्रार्थना करता म्हणून पण तुमचा विश्वास नाही आहे, चर्चला जाता म्हणून पण तुमचा विश्वास नाही आहे. बघा, कुबडी स्त्री एवढे वर्ष मंदिरामध्ये जात होती, पण एकदा तिचं कुबड गेलं नाही. 38 वर्षाचा दुखणेकरी, ज्यानं तळ्यातलं पाणी हलताना देवदूत येताना त्यानं पाहिले, पण 38 वर्षाचा दुखणेकरी तो बरा पण झालेला नाही आहे, नाही झाला बरा. आता समस्या हीच आहे ना, तुमचा विश्वास आहे का नाही हे ओळखायचं कसं काय? मला तर वाटतं माझ्यामध्ये विश्वास आहे. बरं, तुमचा विश्वास जो आहे ना तो फक्त बोलण्यातला विश्वास आहे, फक्त बोलण्यातला विश्वास आहे. आता जर मी म्हटलं किती जण लोकांना खात्री ते स्वर्गात जाणार आहे, मला माहिती आहे सगळ्यांचे हात वर येतील बरं का, सगळ्यांचे हात वर, मला स्वर्गात मला जाणार आहे अगदी पक्का माझा विश्वास आहे. मग रात्री झोपताना कशाला प्रार्थना करता, प्रभू मला स्वर्गात घेऊन जा? विश्वास आहे तर कशाला प्रार्थना करता? म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही आहे स्वर्गात जाणार आहे. मग हा पोपटपंची विश्वास आहे. पोपटाला शिकवलं हालेलुया, तो पोपट पण बोलतो ना हालेलुया. शिव्या शिकवल्या तर शिव्या बोलतो पोपट, तो पोपटपंची विश्वास झालेला आहे. पण जो खरा विश्वास, जो तुमची स्थिती, तुमचं परिस्थिती बदलतो, शरीरातलं आरोग्य तुम्हाला प्राप्त होतं, जी गोष्ट तुमच्याकडं नाही ती गोष्ट तुम्हाला मिळवून देतो, आणि तो विश्वास याच्यामध्ये 8 प्रमुख प्रकारच्या गोष्टी आहेत. 8 गोष्टी त्याच्यानंच सिद्ध होणार आहे, आणि ते इकडून तिकडून नाही पाहायचं. हे खात्री करून देणार आहे खरंच तुमच्यामध्ये विश्वास आहे का. लाख मी पाळक असलो, पाळक आहे म्हणून पण माझा विश्वास नसतो बरं का. माझं प्रीचिंग किंवा माझी प्रार्थना किंवा माझं हिलिंग हा पण माझा विश्वास नाही. तसं असतं तर आम्ही पाहतो की येशूचे शिष्य येशूकडून म्हटले, पहा ते तुमचे शिष्य नाही आणि लोकांना बरं करत आहे, त्यांना अडवू का? तो म्हटला त्यांना अडवू नका, काम करू द्या, बरं होत होते ते लोक. पण अजून एक गोष्ट मला सांगतो, मी तुझ्या नावानं भूतं काढली, संदेश दिला, रोगी बरे केले. तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. आता विचार करा, यांची देवाची ओळख नाही, मग ते लोक बरे कसे होत होते? म्हणजे माझं हिलिंग हा पण माझा विश्वास नाही आहे, माझा संदेश हा पण माझा विश्वास नाही. जेव्हा मी शास्त्र वाचतो
शास्त्र माझ्याशी बोलतं आणि बायबलमध्ये असं लिहिलं, तू मूक उघड म्हणजे मी ते भरेल. म्हणजे भरायचं काम पण देवच करतो. मी बोलतो म्हणजे हा माझा विश्वास नाहीये. विश्वास दिसणार कसा, दाखवणार कसा तुमचा विश्वास? तुमचा विश्वास तुम्हाला दिसण्यासाठी, जसं मी पाहतो इस्रायल लोकांना देव त्यांच्याबरोबर चालत असताना प्रभूनं त्यांना मोठा विजय दिला होता. बरं, आता त्या इस्रायल लोकांसमोर ज्या शौलानं आत्तापर्यंत शेकडो लढाया जिंकल्या आणि प्रत्येक वेळेस देव त्याच्या बरोबर होता, त्याला विजय दिला, पण तो शौल गल्ल्याथाला पाहिल्यावर घाबरतो. आणि दावीद 2 लढायाचा अनुभव. आणि कुठल्या लढाया? एक तर सिंहाच्या जबड्यातनं मेंढरू आणलं आणि दुसरं सांगतो अस्वल मेंढरू घेऊन गेलं, त्याच्या जबड्यातनं मी आणलं. शौलानं याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी केल्या. शौलाबरोबर देव होता, शौलाला देवानं राजा केला, पण शौल जेव्हा त्यानं गल्ल्याथाला पाहिलं त्याचा विश्वास तळमळीत झाला. दावीद अजून राजा नाहीये, पण त्याच्याकडे विश्वास आहे. त्यानं गल्ल्याथाला पाहिल्यावर तो घाबरला नाही. आमचं स्पिरिच्युअल लाईफ, आमचं आत्मिक लाईफ, आत्मिक जीवन, या जीवनामध्ये रोज आमचा विश्वास आम्हाला देवाला दाखवावा लागतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थना, तुमची गीतं गाणं, माझा संदेश हा देवाला कधीच आनंदी करत नाही. कारण बायबलमध्ये असं लिहिलं, विश्वासाशिवाय कोणी देवाला संतुष्ट करू शकत नाही. माझी प्रार्थना पण नाही बरं का, माझं प्रीचिंग पण नाही. मी फार मोठं प्रीचिंग केलं लांबलचक, तुम्हाला सांगा मी 10 तास बोलेल, काही फरक पडत नाही. मग 10 तास बोलणं म्हणजे देवाला काय वाटतं की आता नाही 10 तास बोलला हा माझे, तो प्रीचिंग करून खाली उतरल्यावर त्याचा विश्वास आहे का, हा प्रश्न आहे ना. राजा असताना दाविदाकडे विश्वास, शौलाकडे विश्वास नाही, आणि मेंढपाळ असताना दाविदाकडे विश्वास आहे. मेंढपाळ आहे तो. शौल म्हटलं माझे शस्त्र सामुग्री घे, युद्ध कर. दाविदानं पण काही वेळेस डळमळीत झाला, घेतली अंगावरती घातली, नंतर त्यांना काढून फेकली. मग त्याला कळालं, गेला त्या ओळामध्ये 5 गोटे घेतले, बटव्यामध्ये घातले, एक गोटा फिरवतो आणि त्याच्या अगोदर एक वाक्य बोलतो, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो. पहा त्याचा विश्वास काय, त्याचा विश्वास काय ते तुम्ही पहा. त्याचा विश्वास शौलाच्या तलवारीवर नाही, त्याचा विश्वास त्यानं शौलानं दिलेले कपडे यावर त्याचा विश्वास नाही, पण त्याचा विश्वास सैनेचा यहोवा देव याच्यावर आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, विश्वास जो तुमचा आहे त्या विश्वासाचे एलिमेंट्स मला तपासायचे बरं का, रोज मला तपासायचं. आणि रोज प्रभू माझ्यामध्ये काय पाहतो, काय पाहणार आहे देव, रोज तुमच्यामध्ये विश्वास पाहणार आहे. पण काय होतं माहिती का, आम्ही धार्मिक जीवन खूप जगतो पण विश्वासाचं जीवन जगत नाही. धार्मिक खूप आहे हो, सकाळी उठून प्रार्थना करेल, चालत चालत चर्चला जाईल, बऱ्याच धार्मिक गोष्टी करण्यामध्ये मी पटायते, पण विश्वासाच्या बाबतीमध्ये विश्वास नसतोच हो, जवळजवळ नसतोच. कित्येक लोकांमध्ये विश्वास नाहीच आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये विश्वास असेल ना, आता बघा इस्रायल लोकांना देवाने सांगितलं त्या कनान देशातले सगळे उत्तम गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, दुधामधाचा प्रदेश मी तुमच्या हातात देणार आहे. 40 वर्षाचा प्रवास यांनी केला, मिस्रात यांना देवाने बाहेर काढलं. आता म्हटलं जावा तो देश हिरून या. ऐका बरं का, फार सुंदर आहे. आता देश हेरण्यासाठी 12 हेर गेले, 10 वेगळ्या ठिकाणी आणि 2 वेगळ्या ठिकाणी. 10नी काय केलं माहिती का, त्या ठिकाणामध्ये असणारे मोठे मोठे लोक पाहिले, उंचे पुरे राक्षस गल्ल्यातासारखे लोक, कानाडी लोक, धिप्पाड होते, पहाडी होते. आता ते पहाडी होते म्हणूनच त्यांच्याकडं जर्शी, ते सगळ्या गाया, दुधामधाचा प्रदेश म्हणजे ज्या इस्रायल लोकांकडे नव्हते तशा प्रकारची जनावरं त्यांच्याकडे होती. अगदी त्यांचं खाणं, त्यांचा आहार मोठा होता, मोठी फळं, द्राक्षीचे घड मोठे. जसं इस्रायलमध्ये तुम्ही आता बघता, आपल्याकडं आणि तिकडच्या आंब्यामध्ये फरक आहे. आपले बारीक आहे, त्यांचे सगळे मोठे मोठे आहेत.
त्यांना माहिती आहे देवानं कसे आशीर्वाद त्यांना दिलेले आहेत. मग या लोकांनी काय केलं, आता 40 वर्ष देवाने त्यांना चालवलं. आता दुधामदाच्या प्रदेशामध्ये जायचं, तर यांनी त्या कनानात असणारे राक्षस पाहिले आणि 2 हेरांनी राक्षस पाहिले नाही. 2 हेर म्हटले प्रभूनं दिलेला देश हा दुधामदाचा देश आहे आणि परमेश्वर जे आम्हाला देणार आहे ते उत्तम असणार आहे. हा तुमचा फेथ आहे, हा तुमचा विश्वास आहे. पाहूया एक वचन वाचणार आहोत, मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 34 पर्यंतची वचनं. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 ते 34 वचनं. तुमचा विश्वास 8 प्रमुख प्रकारच्या बाबीवरती अवलंबून आहे. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 34 पर्यंतची वचनं. पिडलेली एक स्त्री होती आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. आपल्याबरोबर होतं नव्हतं ते सर्व खर्च करून टाकलं होतं. तरी तिला काही गुण न येता, तिला गुण आला नाही. तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागली तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपल्यामधून शक्ती निघाली आहे. हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले. आणि गर्दीमध्ये वळून म्हटलं माझ्या कपड्यांना कोण शिवले, माझ्या वस्त्राला कोण शिवलं. त्याचे शिष्य त्याला म्हणाले लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे. हे आपण पाहता तरी आपण म्हणता मला कोण शिवलं. मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितलं. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडलं ते जाणून घेत व कापत त्याच्याकडे आली. त्याच्याकडे आली. त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. आता सगळ्यांकडे पीडा आहेत. माझ्यापासून तुमच्याकडे सगळ्यांकडे पीडा आहेत. पीडा नाही असं कोणच नाही. तो सगळ्या व्यक्तीकडे पीडा आहे. आणि तुम्ही तुमच्या पीडा घेऊन आल्या. अपेक्षा काय, पीडेपासून मुक्त व्हायला पाहिजे. पण पीडा पाहत असताना प्रभू 8 प्रकारच्या गोष्टी विश्वासाच्या द्वारे तुमच्यामध्ये पाहत असतो. 8 गोष्टी. पुष्कळ वेळा हा दाखला तुम्ही ऐकलेला आहे. यातलं मर्म, यातलं गर्भ, यातलं खोली आम्हाला समजून घेता आली पाहिजे. खरा विश्वासणारा बी ऐका. रक्तस्रावी स्त्री, ज्या स्त्रीला ती गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून ती बरी झाली. अजूनपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. बायबलच्या इतिहासामध्ये पहिलं असं ते घडलं. वस्त्राच्या स्पर्शानं ती स्त्री आपल्या पिढेपासून मुक्त झाली. आणि पहिल्यांदा येशू तिला असं म्हणत आहे, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. ऐका बरं का, आता येशूची 12 शिष्य आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हटलं चल आपण पलीकडे जाऊ. ते नावेमध्ये बसले आणि पलीकडे जायला निघाले. तो म्हटलं आपण पलीकडे जाऊ. बरं, नावेत बसून ते निघाले आणि तेवढ्यामध्ये नावेत मोठं वादळ झालं. समुद्रात वादळ झालं. नाव पाण्यानं भरायला लागले. काही वेळ शिष्याने तग धरला आणि मग त्या येशूला ते हलवून उठायला लागले. प्रभू जोट आपण बुडत आहे. येशू उठला, त्यानं वाऱ्याला धमकावलं आणि शिष्यांना त्याने विचारलं, अहो अल्पविश्वासू, मी कुठवर तुमच्या बरोबर असू आणि कुठवर तुमचं सोसू. शिष्यांमध्ये विश्वास नव्हता. आणि इकडं या बाईला तो म्हणतो, बाई तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. प्रॉब्लेम काय? हे 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहून एक अद्भुत प्रकारचं वचन शिकले. अद्भुत वचन.
बरं नुसतं वचन शिकले नाही, त्यांच्या समोर त्यानं मिरॅकल्स केले, इतके अद्भुत मिरॅकल. असे चमत्कार ज्या शिष्यांनी अजूनपर्यंत कधी पाहिले नव्हते, असे चमत्कार पाहिले. आजपर्यंत त्यांनी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये इतिहास वाचला होता, पण त्यांनी वर्तमानामधला चमत्कार पाहिला होता. पण येशूने त्यांना वर्तमानातला चमत्कार दाखवला, पण तरी त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता. ती समस्या आमची आहे. आम्ही अशा प्रकारचे टिपिकल ख्रिस्ती बनलेलो आहोत. आम्ही देवाच्या भवनामध्ये येतो, वचन ऐकतो, परंतु वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये काय निर्माण व्हायला पाहिजे तेच आम्हाला कळत नाही. काय निर्माण व्हायला पाहिजे? पहा, तुम्ही वचन ग्रहण करता, पण वचनाच्या द्वारे जे तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण होत नाही ना. काही निर्माण तर व्हायला पाहिजे ना. वचन ग्रहण केलं, स्वीकारलं, तुम्ही 2 दिवस वचन ऐकता, निर्माण काय झालं तुमच्यामध्ये? काय निर्माण झालं? पहा, आता घरी गेल्यावर काही लोकांच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स असतात. आमची पण ज्या सभा, मला आठवतं की 11वी 12वीला काहीतरी ते तारण झालं. त्या तारणानंतर मीटिंगवरून आलो की पहिलं आम्ही काम काय करायचो, खिडक्या दारं बंद करून तासन तास प्रार्थना, मग डोंगरावरती जात होतो, प्रार्थना करत होतो, मग जाऊन ट्रॅक्स वाटायचो. हे एक परिवर्तनाचं चिन्ह म्हणून. पण फेथ कुठं होता? विश्वास कसा ठेवायचा? विश्वास म्हणजे काय आम्हाला काहीच माहित नव्हतं ना. आमचं ख्रिस्तीपण ज्याच्यामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे, आणि तो विश्वास एक्झॅक्टली काय ते माहीतच नाही. जर तुमच्याकडे विश्वास असेल तर तुमच्या विश्वासामध्ये जे काही गुणधर्म आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली, ओळखतात कसं? शरीर पिवळं, डोळ्यात पिवळं. काय होतं? शरीर पिवळं दिसलं की काय म्हणतात? कावीळ झाली. साधं आहे ना. पिवळं शरीर नाही मग म्हटलं कावीळ झाली, तसं होत नसतंय. तसं तुमच्यामध्ये विश्वास आहे ना, तर काहीतरी त्याच्यामध्ये बदल. 8 गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट मी वाचतो, वाचा बरं पहिलं 25 वचन. 25 वचन, मार्काचं शुभवर्तमान 5. तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सुसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो विश्वास असणारा व्यक्ती सर्व खर्चून टाकतो. ऐका बरं का, तुमचा विश्वास वाढावा. तुम्हाला किती समजते मला माहित नाही, परंतु जेव्हा तुमच्याकडे विश्वास निर्माण व्हायला पाहिजे तेव्हा तुमचं सगळं खर्च झालं पाहिजे. आता दुसऱ्या या स्त्रीच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. त्या स्त्रीचं सगळं खर्च झालंच नसतं, तिने थोडंसं ठेवलं असतं, तर ती येशूकडं 2 भावनेनं गेली असती. जाऊया, बरं केलं तर बरं केलं, नाही तर दुसरा डॉक्टर बघू. आता तिने सगळं खर्च केलं बरं का, तिच्याकडे काहीच नाही ऑप्शन, तिच्याकडे काहीच नाही. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हाकीम झाले, सगळं खर्च केलेलं, काहीच नाही आता ऑप्शन. आता तिच्यामध्ये विश्वास काय? मला डॉक्टरनं बरं केलं नाही, हाकिमानं बरं केलं नाही, मांत्रिकानं बरं केलं नाही, आणि भविष्य सांगणाऱ्यानं बरं केलं नाही, आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही, आता येशूकडे जाते. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास असतो ना तेव्हा तुम्हाला सगळं खर्च करावं लागतं. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, सगळं खर्च केल्याशिवाय तुमच्यात विश्वासच उत्पन्न होऊ शकत नाही. नाहीच होऊ शकत विश्वास. जर खर्च करण्याची ताकद तुमच्याकडे नसेल तर तुमचा विश्वासच नाही. तुम्हाला कंगाल व्हावं लागतं. डॉक्टर तुमच्या शरीरासंबंधानं सांगतात आता तुम्हाला आशा नाही, ते म्हणतात तुमचं मरण काही तासाचं, काही दिवसांचं आहे, आणि इथून पुढे तुमचं मरण पक्का आहे. तिथं तुम्हाला विश्वास ठेवता येतो ना. तुम्ही आशेने प्रार्थना करू शकत, देवाला नाही म्हणू शकत देवा अशी सिच्युएशन का निर्माण केली. आता डॉक्टर सांगतात की तुला उपचारच नाहीये. जेव्हा तुमचे उपचार संपतात तेव्हा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला होती, आणि लक्षात ठेवा, संपल्यानंतर सुरुवात करणारा आमचा देव आहे. आमेन, हालेलुया. संपलं पाहिजे, सगळं संपलं पाहिजे. विचार करा, तुम्हाला बरं करण्यासाठी एखादं मेडिसिन जगामध्ये अस्तित्वात आहे, मग तुम्हाला विश्वास ठेवण्याची काय गरज आहे? ऑपरेशनच्या द्वारे तुमचं हृदय नीट होऊ शकतं, मग तुम्हाला विश्वास ठेवण्याची काय गरज आहे?
पण लाजरसच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की चल त्या कबरेकडं, त्या लाजरसला मी कबरेतनं बाहेर काढ. ती काय म्हणते मरिया, नाही मला माहिती पुनरुत्थान झाल्यावर लाजरस कबरेतनं बाहेर येईल. का तर मरियेनं आणि तिच्या सगळ्या नातेवाईकांनी लाजरसचे प्रत्येक अवयव काढलेले होते, त्याच्यात मसाला भरलेला होता, 4 दिवस झाले होते ठेवून. आता त्यांना विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नाहीये. कधी कधी आमची परिस्थिती तशीच असते. जगामधले प्रत्येक लोकांनी तुमच्यासाठी हात टेकले असतील. आई वडील म्हणत असतील हा मुलगा कधीच बदलणार नाही. बायको म्हणत असेल याच्या बरोबर मी राहू शकत नाही, मी याला 20 वर्ष 25 वर्ष झाले, हा बदलला नाही. ही सिच्युएशन, सगळं खर्च झालं, सगळे प्रयत्न केले त्या मुलाला आणि उपचार करण्यासाठी किंवा त्याची दारू सोडण्यासाठी, चांगल्या मार्गामध्ये आणण्यासाठी तुम्ही सगळे मार्ग आणि तपासले असतील. एकही मार्ग तुम्हाला सांगत नसेल की तो बरा होईल, तो आणि त्या वाम मार्गातून बाहेर येईल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाकडे पाहायला सुरुवात करा. हाच तुमचा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवता आणि म्हणता याला कोण बदलणार नाही पण माझा देव बदलणार आहे, तुम्ही म्हणाल याला कोण बदलणार नाही पण माझा प्रभू बदलणार आहे, आणि जेव्हा खर्च झाल्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा देव कामाला सुरुवात करतो. देवाचे प्रिय लोक हो, देव कामाला सुरुवात करतो. खर्च करा. तुमचा विश्वास तुमच्या सगळ्या खर्च करण्यावरती अवलंबून आहे. देव तुम्हाला पहिल्यांदा रिकामं करतो. आकार विरहित आणि शून्य असणारी प्रभू जोपर्यंत पृथ्वी शून्य बनत नाही तोपर्यंत देव तिला आकार देत नाही. हे वास्तव आहे. आज रात्री कदाचित सगळं संपलेलं तुमच्याकडे असेल, काहीच नाही तुमच्याकडं, कोणीच नाही तुमच्याकडं, तुमच्या मदतीला कोणी नाही, ना नातेवाईक, ना जवळचे लोक, ना डॉक्टर, ना कुठली बँक, कोणीच तुमच्या मदतीला नसेल. तुमचं करिअर संपण्याच्या मार्गावरती असेल, तुमचं भविष्य संपण्याच्या मार्गावरती असेल, पण आशा सोडू नका. विश्वास मात्र ठेवा. विश्वास मात्र ठेवा. आणि असा विश्वास ठेवा जशी ती स्त्री म्हणते मी जाते. काय विश्वास आहे? खर्च करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणता शब्द असतो? तो म्हणतो मी यांच्यापासून जाते येशूच्या जवळ. येशूच्या जवळ जा. कान देऊ नाही का? अलिशा 12 चमत्कार करू शकला. एलियानं त्याच्यावरती झगा टाकला, परंतु एलियानं 6 चमत्कार केले, अलिशानं 12 चमत्कार केले. कसे काय चमत्कार केले अलिशानं? काय कारण आहे? ज्या एलियाच्या प्रार्थनेनं 3.5 वर्ष पाऊस थांबला, त्या एलियानं प्रार्थना केली पुन्हा 3.5. ते लेकराला घेऊन जा बाहेर, ते बरंच डिस्टर्ब करताय. तुम्ही त्याला घेऊन गेलं बाहेर ऐकलं तरी छान होईल. का असं घडलंय? अलिशामध्ये आणि एलियामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की प्रभू या अलिशाला 12 चमत्काराचं सामर्थ्य देत आहे? कसला त्याचा विश्वास आहे? काय केलं ते तुम्हाला सांगत आहे. कोणती घटना घडलेली आहे? जेव्हा एलिया अलिशाकडे त्यानं पाहिलं आणि त्यानं आपला झगा त्या अलिशावर टाकला आणि त्या झग्याचं सामर्थ्य अलिशामध्ये आलं. आणि अलिशा काय म्हणतो माहिती का? मला पहिले आपल्या आई बापाला भेटायला जाऊ द्या. तो म्हटला मी तुला कुठं म्हटलं माझ्या मागे जा, तुझ्या आई वडिलांकडे जायचंय तुला, त्यांची निरोप घ्यायचा तर तिथे जाऊ नये. आता काय घडलं बघा. अलिशाला एलियाची ताकद समजली, सामर्थ्य. एलिया हा आमच्यासाठी जसं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला तसा एलिया सुद्धा अग्नीचे रथ आणि घोडे आले आणि एलियाला स्वर्गामध्ये घेऊन गेले. येशू ख्रिस्तचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणामध्ये एलिया आहे. एलियाला रथ आणि घोडे, अग्नीचे रथ आणि घोडे स्वर्गामध्ये घेऊन गेले. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आम्ही पाहतो की तोही स्वर्गामध्ये उचलला गेला. आता येशू सुद्धा काय म्हणतो? माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा जास्त चमत्कार करेल. मी विश्वासा संबंधाने बोलत आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो माझ्यापेक्षा जास्त चमत्कार करेल. मग अलिशा एलियापेक्षा श्रेष्ठ कसा ठरला? या बाईनं गर्दीत सगळं खर्च करून टाकलं. ऐका बर का, खर्च करणं काय, तुम्ही जे खर्च करत आहात आणि तुमच्या खर्चाचा परिणाम तुमच्या विश्वासावर कसा होणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे.
तुम्ही बसलाय ना सगळेजण या ठिकाणामध्ये, तुमचा वेळ काढून तुम्ही खर्च करत आहात. हे तुम्ही बसलाय, ऐकत आहात देवाचं वचन. काही लोक घरामध्ये निवांत बसलेत, पण तुम्ही खर्च केला. तुमचा वेळ, तुमचा समय, तुमचा पैसा तुम्ही कुठून तरी आला, किंमत चुकवली, तुम्ही खर्च केलेला आहे. मी पण खर्च करत आहे. माझी एनर्जी, माझी ताकद, माझ्या मंडळीसाठी, माझ्या परिवारासाठी असणारा वेळ मी तुमच्यासाठी खर्च करत आहे. आता हे तुमचं खर्च करणं काय आहे, जे खर्च तुम्ही करत आहात. अलीशानं काय केलं तर एलियाच्या झग्याला त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडल्यावरती काय केलं त्यानं, तो गेला आणि आपला बैल कापला, आपली नांगर त्यांनी कापलं आणि त्यानं परतीचा मार्ग, म्हणजे बैल पण खर्च केला, नांगर पण खर्च केला. आता परत मी येणार नाही, ही गोष्ट सगळंच मार्ग बंद करून टाकले. परिणाम काय झाला, तो म्हटला ठीक आहे. एलियानं 6 चमत्कार केले. अलीशा, खर्च केल्यावर तुझ्याकडून मी 12 चमत्कार करणार. ही खर्च करण्याची ताकद आहे, ही खर्च करण्याची ताकद आहे. जेव्हा प्रभूसाठी विश्वासानं तुम्ही खर्च करता, विश्वासानं प्रियानो. माझं तारण झालं त्या दिवशी, ज्या शहरामध्ये मी सेवा करत होतो त्या शहरामध्ये, खरं मनापासून तुम्हाला सांगतो, मला मुळीच वाटत नव्हतं त्या शहरात सेवा करावी. 17 वर्षामध्ये काहीच मिळालं नाही. 17 वर्षामध्ये कर्जच डोक्यावरती होतं. आणि जेव्हा इतकं सगळं शिक्षण घेऊन डबल ग्रॅज्युएट MCOM केलं, चांगली कंपनी, चांगल्या ठिकाणामध्ये कामाला होतो, ट्युशन्स होत्या, सगळं सोडलं आणि सोलापूरमध्ये जिथं लोक घरामध्ये सुद्धा घेत नव्हते, अशी परिस्थिती. घरात कुठं प्रार्थनेला गेले तर लोक बाहेर काढत होते, असली परिस्थिती. आणि तिथं मी गेलो आणि गेल्यानंतर इतका आशक्त झालो, इतका अगदी जसं काही मला TB झालं. माझी आई मला पाहून रडायला लागली, भाऊ माझा पाहून रडायला लागला. आणि तो म्हटला सोड, हे आपल्या रक्तातलं नाहीये, सेवा करणं एवढं सोपं नाही, सोडून टाक. म्हटला ये मी तुला काहीतरी बिझनेस टाकून देतो. मग मी गेलो, पुण्याला परत गेलो. आणि पुण्याला परत गेल्यावर घरात आईला भेटल्याबरोबर आईने सांगितलं, बघ मनोज, इंटरव्ह्यू देऊन तू आला होतास आणि तुला हिरो होंडा कंपनीचा कॉल आलेला आहे, जॉईनिंगचं लेटर तुझ्याकडे आहे, जॉईनिंग व्हायला सांगितलेलं आहे, परत जायचा विचार करू नको, या कंपनीचा कॉल आहे, तू घे आपल्या हातामध्ये. आणि त्यावेळेस मला कळालं सोलापूरला काही फ्युचर नाही आहे, कंपन्या नाहीत, लोकांना पगारी नाहीत, कसं काय त्या ठिकाणात राहणार आहे. माझ्यासमोर माझं भविष्य सगळं अंधकारमय. आता सोलापूरमध्ये गेलो आणि तिथं राहून प्रभूची सेवा केली तर सेवेत मला काहीच मिळणार नाही. माझं करिअर, माझं तारुण्य बर्बाद होऊन जाईल, माझ्या हाती काहीच लागणार नाही. फार डोक्यामध्ये विचार पडले, काय करावं. ज्या देवाला मी पाहिलं नाही, ज्याचा अनुभव मी घेतला नाही, माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं बिब्लिकल ज्ञान नाहीये की ज्याच्यानं माझा विश्वास वाढेल. परंतु एलियाची गोष्ट, अलीशाची गोष्ट मला माहिती होती. रात्रभर डोक्यामध्ये युद्ध चाललेलं होतं. परत गेलो, माझं एज बार होत जाणार आहे, संपणार आहे वर्ष, परत मला कोणी कंपनीत कामाला घेणार नाही, गव्हर्नमेंट जॉब माझ्याकडे लागणार नाही. आणि मग मी आता काय निर्णय घेऊ, द्विधा मनस्थिती. आता चांगली अपॉर्च्युनिटी आली, चांगली संधी आली नोकरी करण्याची. आणि मग मी विचार केला, नाही आपण हे बंद करायचं, कुणाच्या तरी ताब्यात ते चर्च द्यायचं की तो चालवेल त्या ठिकाणामध्ये. मला ते जमणार नव्हतं. रात्रभर डोक्यात विचार चालले होते, काय करावं काय करावं. आणि रात्री मी ठरवलं, नाही उद्या जायचं आणि त्या हिरोडा कंपनीमध्ये जॉईनिंग करून टाकायचं. कारण मिनिस्ट्री ही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, सेवा ही आपल्या हातामध्ये लागणारी गोष्ट नाही. मी माझं तारुण्य, माझं करिअर अशा पद्धतीने खर्च करणार नाही, बर्बाद होणार नाही. कारण माझ्या परिवाराची सगळी जबाबदारी माझ्यावरती. माझ्या परिवाराला घेऊन कोण पुढे जाणार आहे, किती दिवस माझ्या धुणभांड्याची कामं करणार आहे, किती दिवस लोकांची उष्टी खरकटी काढणार आहे. काय माझ्यावरती जबाबदारी नाही का, या कुटुंबाची जबाबदारी कोण पार पाडणार आहे. आणि मी रात्रभर झोपू शकलो नाही. म्हटलं सकाळी उठून मी जाणार आणि ड्युटी अटेंड करणार. आणि चांगल्या कंपनीमध्ये माझं स्वप्न होतं की मला ती मोठी पोस्ट मिळायला पाहिजे. आणि मी म्हटलं तसंच करणार आहे. सकाळी उठलो, सगळे सर्टिफिकेट जमा केले, कॉल लेटर जमा केलं, एक फाईल बनवली आणि त्याच्याकडे ते कॉल लेटर, अपॉइंटमेंट लेटर आणि दुसरे माझे सर्टिफिकेट, या दोघाला बघत बसलो. आणि तिकडं एकीकडे देव बोलतो तुला निवड करायची. आणि मग देवाचा आत्मा मला म्हणायला लागला, अलीशानं आपलं बैल कापला, आपला औत जाळला आणि तो सेवेला निघाला. आणि ते गोष्ट, ती घटना माझ्या मनाशी सारखी बोलायला लागली. एकीकडे विचार करतो सेवा केली तर सगळं संपणार आहे,
भविष्य काहीच नाहीये. आणि त्या विचारामध्ये असताना, युद्ध चालू असताना देवाचा आत्मा म्हटला निर्णय घेण्याचा वेळ आलेला आहे. आता थोड्या वेळी तू जाशील आणि का कंपनीमध्ये जॉईंट होशील, परंतु देवाशी केलेला करार, तुझा विश्वास तुला सिद्ध करावा लागणार आहे की तू देवावरती प्रेम करतो, तू मिनिस्ट्रीवरती प्रेम करतो. आता तुझ्याकडे काही नाही, काही आशा नाही, पण हाच तुझा विश्वास तुला डिक्लेअर करावा लागणार आहे. मी जास्त विचार केला नाही, थोड्या वेळ प्रार्थना केली, सर्टिफिकेट घेतले, म्हटलं एलियानं ज्या आलिशानं ज्या पद्धतीनं आणि तो बैल कापला, नांगर जाळलं, मी पण म्हटलं आता सर्टिफिकेट ठेवणार नाही. मी ते सर्टिफिकेट घेतले आणि फाडून टाकले. म्हटलं आता मेलो तर सेवेमध्येच मरणार आहे. कान देऊ नाही का? माझ्या विश्वासाच्या कबुलीनं आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही खर्च करा, तुमचं तारुण्य, तुमचं सर्वस्व खर्च करा. कारण जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा प्रभू तुमच्या खर्च करण्याच्या कुवतीला पाहून तो म्हणतो, हा माझा विश्वासू दास आहे, हे माझं विश्वासू पात्र आहे, हे माझं विश्वासू पात्र आहे. देवाचे प्रिय लोक, प्रभूला तुमचा विश्वास तुमच्या कृतीच्या द्वारे दिसू द्या. खर्च करा, खर्च करा. आज तुम्ही खर्च कराल, पण येणाऱ्या दिवसामध्ये प्रतिफळ तुमच्याकडे सर्वोत्तम असणार आहे. सगळ्यात भारी प्रतिफळ असणार आहे, उत्तम प्रतिफळ तुमच्याकडे असणार आहे. मी माझं तारुण्य खर्च केलं, माझं करिअर खर्च केलं, पण मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या बरोबर काम करणारे, शिक्षण घेणारे, माझ्या संगती चालणारे लोक, त्यांच्याकडं आणि माझ्याकडं मी पाहिलं, त्यास मला आज कळतं. आणि ते माझे मित्र सांगतात, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? आमच्याकडे नोकरी आहे, पण तुझ्याकडे जिवंत देव आहे, तुझ्याकडे जिवंत देव आहे. खर्च करा.